चक्रीवादळासंदर्भात मोंथा चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलेला आहे। ओडिशा किनारपट्टीवर वेगाने वारे वाहिलेले आहे। ओडिशाच्या किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नमस्कार, हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये तुफान पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। लातूर जिल्ह्यामध्ये अक्षरशः सोयाबीन जे ढिगारे मोठमोठे जे शेतकऱ्यांनी लावले होते अक्षरशः ते वाहून गेलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात प्रचंड नुकसान झालेलं आहे। तरी सतर्क राहा म्हणून कालच अंदाज दिला होता। चक्रीवादळाचा प्रभाव राज्यावरती पडणार आहे, रात्रीला पाऊस वाढणार आहे असं आपण काल खूप वेळा सांगितलं होतं। त्यामुळे ज्यांनी आपापल्या पिकांची काळजी घेतली त्यांचा फायदा झाला। मात्र काही शेतकऱ्यांनी थोडंसं दुर्लक्ष पण मोठ्या प्रमाणात 100% पाऊस आला। कारण शेतकऱ्यांना वाटत होते चक्रीवादळ राज्याला काही परिणाम देणार नाही, जे ते चक्रीवादळ इकडे येण्याऐवजी दुसरीकडूनच जाईल असं वाटत होतं। मात्र त्याचा पूर्ण प्रभाव हा राज्यामध्ये झाल्याचा आपल्याला बघायला मिळालेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो अजून सुद्धा वेळ आहे। आता फक्त जेवढे होईल तेवढे सतर्क राहणं खूप गरजेचं ठरणार आहे। पुढच्या काही तासामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दाखल होणार असून जे चक्रीवादळाचा पाऊस आहे तो डायरेक्ट आता महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे। तर महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडेल, येत्या 2 तासात कुठे अलर्ट राहणार आहे, सर्व अंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्याकरिता आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तर चला आता पाहूयात। तर बघू शकता आता सध्या स्थितीला महत्त्वाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। राज्यामध्ये तुफान पावसाची सुरुवात आता या ठिकाणी दिसून येत आहे। येत्या 2 तासात देखील तुफान पाऊस राज्यामध्ये आता हजेरी लावण्याच्या मार्गावरती आहे। तर या ठिकाणी बघा सध्या जर विचार केला तर आता सध्या स्थितीला चक्रीवादळाचा पाऊस हा राज्याकडे सरकत चाललेला असून पुढच्या 1 ते 2 तासामध्ये राज्यामध्ये अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। तो पाऊस इकडे नांदेडला येत्या 2 तासामध्ये येणार असून नांदेडमध्ये अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे जेवढं होईल तेवढं या भागातील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहावं। त्यानंतर इकडे नांदेड, लातूर हा जी भाग आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे। तसेच इकडे पेठचे भाग असतील, बार्शी, धाराशिवचे भाग असतील, उदगीर, शिरूर, अंतपालचा भाग आहे, या बऱ्याच साईटला निलंगा साईट असेल, या ठिकाणी कळंब, केज, बर्दापूर, अहमदपूर येत्या 2 ते 3 तासामध्ये भयानक स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार असून चक्रीवादळाचा डायरेक्ट प्रवेश हा राज्यामध्ये होणार आहे। चक्रीवादळाचं डायरेक्ट वातावरण हे राज्यामध्ये येणार असून मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी भयानक स्वरूपाचा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता सतर्क राहावं। प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येणार आहे। यामध्ये काही लातूर साईडचे काही भाग असतील, लातूरला येत्या 2 तासामध्ये तुफान पाऊस झोडपून काढणार आहे। यामध्ये लातूर, औसा, शिरूर, अंतपाल, उदगीर या साईडचे काही भाग आहेत, या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं गरजेचं राहील। त्यानंतर बर्दापूर, कळंब, केज, परळी, अहमदपूर, मुखेड, देगलूर, कोटगिरीचा भाग असेल, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस पुढच्या काही तासात येणार आहे। जेवढं होईल तेवढं आता तरी सतर्क राहा, कारण की हा पाऊस आता डायरेक्ट विदर्भामध्ये एंट्री करत आहे। विदर्भामध्ये जे चक्रीवादळाचं वातावरण आहे ते आता दाखल होणार असून 2 तासात ते महाराष्ट्राला धडक देणार आहे। जसं ते महाराष्ट्राला धडक देईल तसा मुसळधार पाऊस राज्यातील अर्धे जिल्हे तरी तो व्यापून टाकून मुसळधार भयानक पाऊस आपल्याला यामध्ये बघायला मिळणार आहे। तर चला आता येत्या 2 ते 3 तासात जे चक्रीवादळाचा पाऊस आहे तो राज्यामध्ये येणार आहे, तो नेमक्या कोणत्या जिल्ह्यात आता सुरू होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात सतर्क राहावं लागेल ते पण सांगतो। कारण की मागच्या रात्रीला म्हणजे जो रात्री पाऊस झाला त्यामध्ये अक्षरशः नदी नाल्यांना पाणी आलेलं आहे, मोठं शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे, ती देखील स्थिती बघायला मिळालेली होती। तर चला आता सविस्तर जिल्हे बघूयात। तर इकडे लक्ष द्या, आता सध्या स्थितीला ते चक्रीवादळाची जी प्रणाली प्रभाव आहे तो आता वादळी स्वरूपात निर्माण झालेला असून त्याचा थेट परिणाम आता राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। भयानक स्वरूपाचा पाऊस येत्या 2 तासामध्ये राहणार असून अतिवृष्टीसारखी परिस्थिती देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहणं देखील खूप गरजेचं ठरेल, कारण की भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या ते वातावरण हैदराबादमध्ये दाखल झालेलं असून तिथून डायरेक्ट ते महाराष्ट्रामध्ये आता एंट्री करणार आहे। जशी महाराष्ट्रात त्याची एंट्री होईल तसा महाराष्ट्रामध्ये अति भयानक स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आता जेवढं होईल तेवढं सतर्क राहावं। तर तो पाऊस आता इकडे लातूरच्या जवळच्या काही भागामध्ये दाखल झालेला आहे। नांदेडमध्ये तो पावसाची आता सुरुवात झालेली असून इकडे लातूर, नांदेड येत्या 2 तासामध्ये अतिवृष्टीसारखी परिस्थिती बघायला मिळणार आहे। प्रचंड विजांचा कडकडाट व तुफान पावसाची शक्यता आता बघायला मिळणार असून सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहावं। प्रचंड विजांचा कडकडाट व भयानक पाऊस बघायला मिळणार आहे। सध्या ते पावसाळी वातावरण इकडे मेडकचा आसपासचा भाग आहे, बिदरचा जो भाग आहे या ठिकाणी बघायला मिळत असून त्या ठिकाणी अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। ते वातावरण आता इकडे उदगीरकडे सरकत आहे, अहमदपूरकडे, देगलूरकडे देखील येतानाचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आता जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं
घ्यायचा हा अंदाज आता लक्षात घ्यायचा आहे। भयानक स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये थैमान घालणार आहे, तुफान घालणार आहे। यामुळे शेतकऱ्यांनी आता लक्षात हा अंदाज घेणं गरजेचं राहील। त्या 2च तासात चक्रीवादळाचा पाऊस हिंगोली, पुसद, उमरखेड या बऱ्याचशा आसपासच्या या ठिकाणी भागामध्ये बघायला मिळणार असून येत्या 2 तासासाठी खूप मोठा अलर्ट राहणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढा आता हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क राहणं देखील योग्य ठरणार आहे, कारण की खूप मोठं पावसाळी वातावरण आता येत आहे। तर लातूरला देखील आता धोधो पावसाचा अंदाज आहे। लातूर, उदगीर, देगलूरच्या साईडला भयानक स्वरूपाची पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे। प्रचंड विजांचा कडकडाट व भयानक स्वरूपाचा मुसळधार पाऊस हा राज्यामध्ये आता थैमान घालण्याच्या मार्गावरती असून सर्व शेतकऱ्यांनी आता अंदाज लक्षात घ्या। त्यानंतर येत्या 2 तासात परळी, अहमदपूरचे काही भाग असतील, परळी, अहमदपूरच्या साईडला देखील विजांचा कडकडाट व भयानक स्वरूपाचा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार असून त्यामुळे अतिवृष्टी सारखी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते। यानंतर परभणी जिल्ह्यात देखील सतर्क राहावे, कारण की परभणी जिल्ह्यातून देखील मोठं पावसाळी वातावरण राज्यामध्ये थैमान घालण्याच्या स्थितीमध्ये आहे। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे। त्यानंतर जिंतूर तालुका असेल, या तालुक्यात देखील चक्रीवादळाचा प्रभाव पडणार आहे, कारण हे समुद्रातून डायरेक्ट चक्रीवादळ हैदराबादकडे आलं। हैदराबाद पासून डायरेक्ट ते महाराष्ट्रामध्ये आता येत असल्याने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी आता सतर्क राहणं जेवढं होईल तेवढं गरजेचं ठरेल, कारण की हे खूपच मोठं चक्रीवादळाचं वातावरण देखील आपल्याला बघायला मिळतं। एवढंच नाही तर हे पावसाळी वातावरण येत्या 2 तासामध्ये इकडे चंद्रपूरच्या भागात अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होईल। त्यामुळे चंद्रपूरच्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी आता सतर्क राहावं। चंद्रपूरच्या साईडला यामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तुळजापूरला येत्या 2 तासात पाऊस आता दाखल होणार आहे। तुळजापूरचे बरेच भाग जे आहे ते पाऊस कव्हर करणार असून या ठिकाणी तुफान पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये तुळजापूर, धाराशिवचे काही भाग आहेत, निलंगा, औसाचा काही भाग आहे, बार्शी साईडचा काही भाग आहे। या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर बर्दापूर, लातूर, चौसाळा, कळंब, केज तालुका असेल, या ठिकाणी येत्या 2 ते 3 तासात मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता फक्त कोणत्या भागामध्ये चक्रीवादळाचं थैमान बघायला मिळणार आहे, कारण सध्या काही जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू झालेला आहे। सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे जात आहे तो देखील अंदाज आपण पाहूयात। तर यामध्ये इकडे बघा आता चौसाळा, जामखेड, बीडच्या भागाकडे देखील पावसाचं आगमन होणारच आहे। केज तालुक्यात तुफान पाऊस झालाच। यामध्ये केज, कळंबचे भाग असतील, बर्दापूर, परळीचे भाग असतील, या ठिकाणी देखील अति भयानक पावसाने हजेरी लावली। मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। काही ठिकाणी दिलासा भेटला, मात्र काही ठिकाणी शेतकऱ्यांची नाराजी बघायला मिळत आहे, कारण की खूपच भयानक स्वरूपाचा पाऊस झाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून आलेलं आहे। केज, कळंब साईड, बर्दापूर साईडला देखील पाऊस झालेला आहे। त्यानंतर इकडे येत्या 2 ते 3 तासामध्ये गंगाखेड साईडला पावसाची शक्यता असून अतिवृष्टी सारखी परिस्थिती 100% निर्माण होईल। यामध्ये माजलगाव, परळी, गंगाखेड, पूर्णा, बसमत, परभणी, पाथरी, सेलू, गेवराई, बीडचे भाग आहेत। या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हा आपल्याला 100% दिसून येत आहे। त्यानंतर इकडे सेलू, जिंतूर, हिंगोली, अंबडचा भाग असेल, या भागात देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहणार आहे। त्यानंतर लोणार, रिसोड, देऊळगाव, राजाचा भाग आहे, जालनाचा भाग आहे, याही ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहा, कारण की खूप मोठं भयानक पावसाचं वातावरण आहे। यानंतर इकडे रिसोड, वाशिम, पुसदचे भाग आहेत, दिग्रजचे काही भाग आहेत, या ठिकाणी देखील अतिवृष्टी सारखी परिस्थिती बघायला मिळेल। यामध्ये पुसद पासून हा पाऊस सुरू होणार आहे। पुसद, दिग्रस, मंगळूरपीरच्या भागात येत्या 2 तासात भयानक पावसाची शक्यता आहे। मंगळूरपीरला डायरेक्ट चक्रीवादळाची धडक बघायला मिळणार असून मोठा पावसाचा धोका आपल्याला बघायला मिळणार आहे। तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापल्या जिल्ह्याचं नाव लगेच कमेंटमध्ये सांगा, कारण चला आता चक्रीवादळ खूप वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने आता निघालेला आहे। तर चला आता किती वाजता चक्रीवादळाचा प्रभाव राज्यात बघायला मिळेल, चक्रीवादळाचा पाऊस आता कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पडणार आहे, अशा जिल्ह्यांची नावे सांगतो। आता फक्त लक्ष देऊन राहिलेला हवामान अंदाज शेवटपर्यंत पहा। तर आता बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही, त्यापूर्वी महत्त्वाची माहिती म्हणजे चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे रोजची रोज तुम्हाला वेळोवेळी हवामान अंदाजाची माहिती, बातमी ही बघायला मिळणार आहे। तर चला आता या ठिकाणी बघा रामटेकच्या भागापासून आहे, तसेच इकडे एकंदरीत जर विचार केला तर आता निर्मलच्या भागामध्ये, देगलूरच्या भागामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। नांदेड साईडला देखील तुफान पाऊस आपला धुमाकूळ घालणार आहे। यामध्ये केज, परळीपर्यंत पावसाची तीव्रता व्याप्ती आता चांगलीच राहू शकते। केज, लातूरच्या भागात, अहमदपूर साईडच्या भागात देखील, पेठच्या भागात, बार्शी साईडला देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे माजलगावला देखील
मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढा आता हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क देखील राहायचं आहे, कारण की खूपच मोठं पावसाळी वातावरण राज्यामध्ये आता धुमाकूळ घालण्याच्या मार्गावरती आपल्याला दिसत आहे। त्यानंतर इकडे निर्मल साईडच्या भागामध्ये, आदिलाबादच्या भागामध्ये देखील येत्या 2 तासामध्ये अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होणार आहे, कारण हे चक्रीवादळ तुम्हाला दाखवतो त्याचा फोटो कुठपर्यंत आलेला आहे। तर इकडे बघा एकदम लाल असा तुम्हाला भाग दिसत असेल, हिरवा लाल हा चक्रीवादळाचा प्रभाव आहे। चक्रीवादळ आता समुद्रामध्ये बघायला मिळत होतं, त्याची आता थोडीशी तीव्रता कमी होऊन तीव्र वादळामध्ये त्याचा आता रूपांतर झालेला आहे। त्यामुळे खूप मोठं तीव्र वादळ जे आहे ते आता डायरेक्ट महाराष्ट्राला धडक देणार असून आता 2 तासामध्ये त्याचा महाराष्ट्रामध्ये प्रवेश होणार आहे। महाराष्ट्रामध्ये दाखल होताच नांदेड, चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस सुरू होईल। यामध्ये लातूर देखील आपल्याला बघायला मिळत आहे। कृपया या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहा। हा पाऊस साधा नाही, यामध्ये वारा राहणार आहे, विजा राहणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये थेंबाची जाडी राहणार आहे। ज्याही ठिकाणी एकदा पाऊस सुरू होईल त्या ठिकाणी 1 ते 1.5 तासाच्या आतच नदी नाल्यांना भयानक स्वरूपाचा पूर येईल, ही देखील गोष्ट आता शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यायची आहे। यानंतर इकडे चंद्रपूर साईड या भागात देखील पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आता चक्रीवादळाचा वेग वाढलेला आहे, तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये ते दाखल होण्याच्या मार्गावरती असून येत्या 1.5 तासामध्ये त्याचा प्रभाव काही जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपात बघायला मिळणार आहे। तर चला त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो। तर इकडे बघा, यामध्ये आता चंद्रपूरचा भाग असेल, या ठिकाणी चक्रीवादळ 1.5 तासामध्ये दाखल होणार आहे। 1 ते 1.5 तासामध्ये चंद्रपूरच्या भागात अतिवृष्टी थैमान पावसाचं बघायला मिळेल। यामध्ये चंद्रपूर, भद्रावतीचा भाग आहे, मूल, गडचिरोलीचा भाग आहे, सिंदवीचा भाग आहे, त्यानंतर वाडकी, पुणेचा भाग असेल, या ठिकाणी अतिवृष्टीला आता सुरुवात होईल। सर्वाधिक पाऊस भद्रावती या ठिकाणी धुमाकूळ घालणार असून शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे, कारण आपण हा अंदाज आता तुम्हाला लवकरात लवकर देत आहोत, कारण तुम्ही लवकरच जर सतर्क झाला तर योग्य राहील, कारण की हे खूपच मोठं भयानक स्वरूपाचं वादळी पावसाचं वातावरण बघायला मिळत आहे। रुई, यवतमाळ तसेच हिंगणघाट, वाडकी, पुणेचा भाग असेल, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर यवतमाळ साईडच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते। त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं आतापासून सतर्क राहणं खूप गरजेचं ठरणार आहे। खूपच मुसळधार स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये आता हजेरी लावण्याच्या मार्गावरती आपल्याला दिसून येत आहे, त्यामुळे आता सतर्क देखील राहत चला। तसेच इकडे उत्तर साईडचे बरेच भाग आहेत, हिंगणघाट साईडचे देखील बरेच भाग आहेत की त्याही ठिकाणी आता राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, त्यामुळे आता सतर्क राहा। तसेच यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी, भयानक पाऊस पुढच्या काही तासामध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात करणार आहे। यामध्ये यवतमाळ, रुई, डिग्रस, दरवाचा भाग असेल, नेरचा भाग असेल, या भागात प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये तुफान स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहायचं आहे। हिंगणघाट, वाडकी, पुणे तसेच यवतमाळ, रुई, दरवा, नेरचे भाग असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बदल होणार असून या ठिकाणी आता व्याप्ती देखील वाढत जाणार आहे। त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहायचं आहे। सतर्क राहिल्यानंतर योग्य राहील, कारण की खूप मोठं पावसाचं वातावरण या भागामध्ये हजेरी लावणार आहे। तर चला आता मुसळधार पाऊस पडणारे नेमके कोणते 20 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे, अशा जिल्ह्यांची एकदा तुम्हाला नावे सांगतो। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर या ठिकाणी बघू शकता, पुलगाव, वर्धा मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार, कारंजा मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार तुफान पावसाची शक्यता, अमरावती, आर्वी, मोजरीचा भाग, कोंडोलीचा भाग मध्यम ते जोरदार ते मुसळधार, दर्यापूर साईड पर्यंत देखील आपल्याला तुफान पावसाचं सावट हे बघायला मिळणार आहे। चक्रीवादळाचा डायरेक्ट प्रभाव हा इकडे विदर्भापासून सुरू होणार ती मराठवाड्याच्या उत्तर भागापर्यंत ते इकडे उत्तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागापर्यंत अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होणार आहे। नाशिकला पावसाचा अलर्ट असून नाशिक आता या ठिकाणी रेड अलर्ट वरती आपल्याला बघायला मिळत आहे। यामध्ये जर विचार केला तर आता नाशिक, त्र्यंबकचा भाग असेल, सिन्नरचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे। यामध्ये सिन्नर, इगतपुरी, नाशिक, जव्हारचा भाग आहे, कोडोलीचा भाग आहे, कापरडाचा भाग असेल, वाणीचा भाग असेल, निफाडचा भाग असेल, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे। यानंतर इकडे नाशिकच्या बहुतांश भागामध्ये पावसाची व्याप्ती, तीव्रता आता वाढत जाणार आहे। नागपूर, ओझर, नाशिक, हर्सुल, लांचीचा भाग आहे, हिरपाडाचा भाग आहे, शेगावचा भाग आहे, कापरडाचा भाग आहे, त्यानंतर जोपोलचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला 100% बघायला मिळू शकतो। त्यामुळे या सर्व
भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहणं देखील खूप योग्य ठरेल, कारण की आता मोठ्या प्रमाणामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचं वातावरण 100% हजेरी लावण्याच्या मार्गावरती आपल्याला दिसून येत आहे। यानंतर इकडे कापरडाचा भाग असेल, हर्सुलचा भाग असेल, या भागात देखील विजांच्या कडकडाटामध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार असून सतर्क राहा। तर चला, काही भागामध्ये अतिवृष्टीला सुरुवात होत चाललेली आहे। यामध्ये आता कोणत्या जिल्ह्याकडे पाऊस सरकत आहे तर चला पाहूयात। 1 मिनिट लक्ष देऊन बघा। वैजापूरला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढच्या काही तासात दाखल होत आहे, तो देखील अंदाज तुम्हाला देता। या ठिकाणी बघा, बऱ्याच ठिकाणी आता मुसळधार पावसाचं थैमान बघायला मिळणार आहे। केज, बीड, माजलगाव, पैठण, श्रीरामपूर, अहिल्यादेवी नगरचे देखील काही भाग असे पाऊस जी आहे ती व्याप्ती वाढवून या ठिकाणी खूप हजेरी लावणार आहे। जामखेड, अहिल्यादेवी नगरच्या साईडला देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे जुन्नर उत्तर साईड मुसळधार पाऊस, श्रीरामपूर मुसळधार पाऊस होणार आहे, इगतपुरी वाडाला मुसळधार पाऊस, नाशिकला तुफान पाऊस, ते पण नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुके या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। त्यानंतर इकडे सिल्वसा, वलसाडच्या भागात जोरदार ते मुसळधार पाऊस, मालेगाव, मनमाड, अळवा, साक्री, धुळे, पाचोरा, जळगाव, सिल्लोड, कन्नड, चिखली भाग आहे, खामगाव भाग आहे, या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटामध्ये भयानक स्वरूपाचा मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। अळवा साईडच्या देखील बऱ्याच भागात तुफान पावसाची शक्यता राहणार असून सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं गरजेचं राहील। अतिशय भयानक स्वरूपाची पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। जर वातावरणात काही बदल झाला लवकरच या चॅनलवरती योग्य असा हवामान अंदाज आपण देणार आहोत। त्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून शेतकरी मित्रांनो रोजची रोज तुम्हाला व्यवस्थितपणे हवामान अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच शिरपूर, सेंधवा, नंदुरबार, उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुफान पाऊस राहणारच आहे। पश्चिम महाराष्ट्रातील उत्तर साईडला पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यात देखील तुफान पावसाचा अंदाज आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। धन्यवाद।